फॅन बंद करा म्हणतात. तुम्हाला फॅन बंद पाहिजे का? फॅन बंद कर. फॅन बंद कर. फॅन हा फॅन त्रासदायक असेल त्यांना. पत्रकार बांधवांनो, आज या हिंगोली नगरीमध्ये आपल्या समक्ष येऊन बोलताना लोकशाहीमध्ये काही अत्याचाराच्या प्रकरणावर, राजकारणाच्या प्रकरणावर चर्चा होणे आवश्यकच असते, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यकच असते. आणि त्या अनुषंगानं आज वेगवेगळ्या समाज घटकातील चिंतन करणारे विचारवंत युवक, वेगवेगळ्या संघटनांचे नेतृत्व असलेले, उमेदी नेतृत्व असलेले, अशा सर्वांशी चर्चा करण्यासाठी हिंगोलीत येण्याचा योग आलाय. आज ह्या बैठकीमध्ये किंवा ह्या प्रेसमध्ये सांगायचं म्हणजे, हमारा हिंगोली है ना भाई, ये हिंगोली बहुत जवाबदारी है. जरंगे ने जब हरकत किया था, हमारे मंत्री थे जो अपने मुंडे साहब, धनंजय मुंडे साहब, उस समय पहला ये शहर था जब जरंगिया को जो है कानूनन बात सिखाई गई थी, म्हणजे कारवाई केली होती जरंग्यावर. असे हिंगोली शहर आहे. येथील म्हणजे वेगवेगळ्या समाज घटकातील नेतृत्व हे अत्यंत उमेदी आहे. आणि म्हणून माननीय श्री भंडारी समाजाचे माननीय बालाजी घुगे युवा नेते आहेत. त्याचबरोबर आमची मातृसंस्था आहे समता परिषद, ही तमाम बहुजनांची मातृसंस्था आहे समता परिषद. वेगवेगळ्या हक्कासाठी लढणारी आहे समता परिषद. आमचे राष्ट्रीय नेते माननीय छगन भुजबळ साहेब आहेत. आणि सांगायचं म्हणजे इथले जे जिल्हाध्यक्ष आहेत चंदू लवाळे, यांचं कार्य सुद्धा अत्यंत चांगलं आहे. आणि अशा प्रकरणांमध्ये म्हणजे जेव्हा एखाद्या समूहावर, एखाद्या घटकावर मोठा अन्याय होतोय, येणारा काळ दिसत आहे की खूप मोठा अन्याय होणार आहे, राजकीय अन्याय होणार आहे ओबीसींवर, त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये ओबीसींवर अन्याय होणार आहे, त्याचबरोबर शिक्षणामध्ये ओबीसींवर अन्याय होणार आहे. अशा वेळेस ही जागृत सगळी वेगवेगळी महत्वपूर्ण अशी कार्य करणारी ही व्यक्तिमत्व आहेत. सम्राट गायकवाड आहेत, ते सुद्धा एका संघटनेचे अध्यक्ष आहेत, अत्यंत जागृत आहेत. आणि आजची जी ह्या प्रेसमधून मला सांगायचं हे आहे की छोटे समाज घटक जे आहेत आमचे, छोटे म्हणण्यापेक्षा विचारानं फार प्रगल्भ आहेत, परंतु संख्येनं छोटी आहेत. परंतु संविधान काय म्हणते, एक विरुद्ध गाव असेल आणि एका सोबत जर कायदा असेल तर गावावर कारवाई करावी आणि एकाला सुरक्षा पुरवावी, असं भारताचं संविधान आहे. आणि म्हणून एक संघटितपणे माझ्या ओबीसींना, माझ्या भटक्यांना, माझ्या ह्या समूहाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचं जे षडयंत्र चालवलंय मागच्या काही महिन्यांमध्ये, ते थांबेन असं झालंय. कधी जरंग्याचं मुंडकवर येतंय, तर कधी काय ते धस, काय ते धस काय घुस, काय तेच तू मुंडकवर येतंय. दुःख काय नसते, जरंग्याला पुढे आणण्याचं दुःख काय ते मी आज या हिंगोलीत सांगू इच्छितो. जरंग्याला पुढे आणण्याचं दुःख हे आहे मित्रांनो, 97वी घटनादुरुस्ती आणि 102वी घटनादुरुस्ती जेव्हा भारतीय संविधानामध्ये झाली, त्यावेळेस शरद पवारला एवढा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते वयोवृद्ध पुढारी आहेत, आजकाल ते म्हणजे रिॲक्शनरी सुद्धा बोलायला लागले. त्यांना दुःख कोणतं आहे,
त्यांची वेदना कोणती आहे, त्यांना त्रास कोणता आहे. मी म्हणत नाही की कोणाला मी उपासात्मक कोणते आजार आहेत कोणते, परंतु त्यांना कोणता त्रास आहे. तर 97व्या घटना दुरुस्ती आणि 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर जो समाज आहेत, कोणते समाज आहेत, मग जर तुम्ही बघितलं तर माळी समाज असेल आमचा, मायक्रो ओबीसी असेल आमचा वंजारी समाज असेल, आमचा बंजारा समाज असेल, आमचा धनगर समाज असेल, आमचा वडार समाज असेल, आमचा कैकाडी समाज असेल, आमचा कुंभार समाज असेल, आमचा सुतार समाज असेल, आमचा देऊळवाले समाज असेल, ह्या सगळ्या समाजांना जे प्रतिनिधित्व दिसलं आणि 50% जागा राजकारणातल्या आमच्या माणसांकडे सुरक्षित आल्या. मग लोकशाहीमधले आम्ही 50% हिस्सेदार झालो, SC ST भटके ओबीसी. आणि नंबरच लागेना ना, पाटलाचं चालेच ना. कारण गावकी संपली, संविधान स्वराज्य आलं. गावकी संपली, संविधानाचं स्वराज्य आलं. गावकी संपली, संविधानाचं स्वराज्य आलं. आणि आता सामान्य माझा कुंभार भाऊ जो लीद एकत्र करून चिखलामध्ये हे करून गाडगे मडके बनवणारा सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष दिसायला लागला. आता काय करायचं. 2000 पासून तर शरद पवार बेचैन झाले. 2022-23 मला वाटतं जरंगेचा जन्म कधी झाला या सगळ्या लफडे करण्याचा. जरंगेचा हे लफडे करण्याचा जन्म 2-3 वर्ष झाले. ह्या 2-3 वर्षामध्ये एक नवीन समोर आणलं, हे काय म्हणावं याला, हे काय ते चपटी. मॅडम तर फार सोप्या शब्दात म्हणतात चपटी. नाही ते सोंग म्हणा, दुखणं सोंग चपटी जे म्हणायचं ते म्हणणारे बाबा, कारण गुराख्याच्या भाषेमध्ये असे नाम दिले जातात. परंतु हे समोर आणण्यामागचा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन हा होता की काही त्यांना शिक्षणाचं किंवा नोकरीतल्या आरक्षणाची गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी त्यांचे त्या म्हणजे लोक हे जे मराठा भाऊ आहेत आपले ते जास्तीत जास्त त्या पदांवर आहेत. परंतु राजकीय पद मात्र मिळण्याचं अवघड होऊन गेलं होतं. 50% म्हणजे राऊंड कधी येऊ, म्हणजे कधी येऊ. आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष पाटील देशमुख, आता जसं आमचे गोरेगावकर होते, काय नाव त्याचं, भैया पाटील, त्याचा मुलगा जिल्हा परिषदला अध्यक्ष होता. आता त्याचं नेक्स्ट टर्म केव्हा येऊ. मग आता बौद्ध माणसाचं अध्यक्षपदी आले, मग त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचं अध्यक्षपदी आले, मग ओबीसीचंही आले. तोपर्यंत ते म्हातारा होऊन चालले. मग आता हे म्हातारपणाची बिमारी कशी दूर करावं आणि आपल्या घरीच कसे अध्यक्ष पद राहावं, ह्याच्यावर उपाय जे आहे ते अशा पद्धतीने काढण्यात आला. जरंगे नावाचं एक मुखोटा समोर करून. आणि हे पाहण्यात आलं की 2025च्या नंतर कोणी सुद्धा ओबीसी, कोणी सुद्धा भटका सत्तेमध्ये दिसला नाही पाहिजे. मग ते सहकाराच्या सत्तेतला असो, स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सत्तेमध्ये असो, हे नकोच. आणि म्हणून या घाणेरड्या राजकारणातून, या घाणेरड्या बुद्धीच्या राजकारणातून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि त्यांच्या मागे मला कुणालाच म्हणायचं नाही शेपटीसारखं मागे पडणारे, कारण मला ते म्हणायचं नाही. मी काय तसे उपासात्मक बोलत नाही. पण उद्धव बरं का, तो उद्धव हे सगळे असे म्हणजे लिंबू टिंबू हे ते सगळे लोक एकत्रित करून जे आहे आमच्या म्हणजे आधी तर आमच्या प्रतिष्ठितांना घेरायचा प्रयत्न झाला. म्हणजे अगोदर कोणाला घेरलं, रिंगण केलं, रिंगण करायला लागलेत. रिंगण आधी माझ्या म्हणजे ज्या मुंडे कुटुंबानं महाराष्ट्राला खूप काही दिलं, भगवान बाबाच्या आशीर्वादानं, भगवान बाबाच्या विचारानं, भगवान बाबाचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अगदी साम्य आहे. त्यांना रिंगण करून त्रास देण्यात आला. का त्रासाचं काही कारण नव्हतं. कारण हेच होतं की 2 वंजाऱ्याच्या जर मंत्री झाले तर त्या वंजाऱ्याच्या दारावर कोण जावं. हा मुद्दा, ही आसक्ती, मानसिक आसक्ती, त्याच्यातून धनंजय मुंडेंना त्रास दिला. त्यानंतर त्रास कुणाला दिला, भुजबळ साहेबांना तसाच त्रास दिला. तशाच प्रकारे रिंगण करण्यात आलं. मग तो नियम म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशा 2 बॉटल हातात घेतल्या जातात आणि राजीनामा द्यावा लागत असतो.
परंतु तोच मराठ्यांचा, मी हे म्हणत बघा लक्षात ठेवा, आता तुमच्या जिल्ह्यात तीच भानगड आहे. तुम्हाला सांगतो, हा कोण आहे? नागेश आष्टीकर खासदार आहे. समाज कोणता आहे? मराठा आहे. मला सांगा, नागेश आष्टीकर किंवा शिवाजी माने कोणत्या पक्षात आहे? मराठा आहे. पक्ष कोणते असोत, ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जागा रिकाम्या करायच्यात. हा भटका भटकत राहिला पाहिजे, हा ओबीसी सत्तेतच आला नाही पाहिजे. ह्या घाणेरड्या उद्देशानं हे सगळे एकत्र येतात. हे एकत्र येऊन हे सगळं चालवलेलं षडयंत्र. सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला हे आहे या माध्यमातून की मग तिकडे धस असेल, शिवाजी माने असतील, आष्टीकर असेल, काय नागेश आष्टीकर असेल, हे सगळे वेळ बघून एकत्रित येत आहेत. आता मला सांगा, अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. नागेश, कोण कोणाच्या जातीत जन्माला यावं, कोणाच्या पोटाला जन्माला यावं, हे कोणी ठरवलेलं नसतंय. नागेश, आपण पब्लिक सर्वंट आहोत. आष्टीकर, आपण पब्लिक सर्वंट आहात. आपण थोडं मर्यादा ओळखल्या पाहिजेत. नागेशनं कळमनुरी कळमनुरी मोर्चात जे तेली समाजाचे भेंडेगाव येथे है ना, जे व्यक्ती आमचे, काय नाव त्यांचं? तेली नाव काय त्यांचं? तर तेली समाजाची व्यक्ती मोर्चात गेली म्हणून ज्या प्रकारे गाव सगळं जाऊन कशा प्रकारचा त्रास झाला, काय झाला, हे सगळं झाल्याच्या नंतर नागेश आष्टीकरचं काम आहे की नाही तिथे जाऊन विचारणा करण्याची. हा नियम फक्त इतरांना लागू आहे. म्हणजे मराठा समाजावर आम्ही म्हणत नाही अन्याय कुणावर गेलं पाहिजे, पण तेलिये म्हणून जायचं नाही का? तेलिये म्हणून दखल घ्यायची नाही का? तेलिये म्हणून सुरक्षित ठेवायचं का? ये नहीं चाले. मी ही प्रेस झाल्याच्या नंतर फार अगत्यानं लवकरात लवकर त्या तेली कुटुंबाकडे जायचंय. आणि मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की जिल्हा पोलीस अधीक्षक मेहरबान, अशा प्रकारे सोशल मीडियावर जरी तुम्हाला दिसली असा अत्याचार, तर तातडीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सोशल मीडियाच्या आधारे गुन्हे दाखल करून मुसक्या बांधा, अटक करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मी करतो. मला सांगा, माझ्या वंजारी मंत्र्यांना, माझ्या माळी मंत्र्यांना, माझ्या म्हणजे जे कोणी आमचे मागास आहेत, भटके आहेत, त्यांना जो नियम आहे तो राधाकृष्ण विखे पाटीलला लागू आहे की नाही? राधाकृष्ण विखे पाटील सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर माननीय स्थानिक न्यायालयाने सांगितलं गुन्हा दाखल करा, क्रिमिनल प्रोसेस इश्यू करा. मग त्यांनी राजीनामा द्यायचा नाही. जस्ट बिकॉज ते मराठ्याचे आहेत. सांगायचं तात्पर्य, या अत्यंत वेदनादायक गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून मला हे म्हणायचंय की राधाकृष्ण विखे पाटील असोत की शासन असो, आमचे 3 लेकरं आमचे मेलेले आहेत, आमचे 3 पोटचे गोळे मेलेले आहेत. आणि का मेलेले आहेत? माझे 3 पोटचे गोळे आमच्या रक्ताचे, आमच्या हाडामासाचे. पहिला आमच्या रक्तामासाचा, आमच्या वंजाऱ्याचा भागवत कराड आमचा लातूरचा. तिथं कोण कोण भेटायला गेले? ती खासदार गेले का? नोकरी द्यायला गेले का? गेले नाही तर का नाही गेले? फक्त मराठ्यांच्या, आम्ही म्हणत नाही मृत्यूच्या बाबतीमध्ये वेदनादायी आहे, फक्त मराठ्यांचे गेले की तिथं घोषणा का? तर सगळ्या राजकीय पक्षातल्या मराठ्यांनी एकत्र यायचं, मुख्यमंत्री ब्राह्मणाचे दबाव टाकायचा, पाहिजे ते करून घ्यायचा प्रयत्न करायचा. हे नाही चालणार. जर माझे 3 म्हणजे वंजारी, एक माझं भागवत कराड गेलेत, त्याच्यानंतर गोरक्ष देवडकर आमचे माळी समाजाचे, ते पिंपळनेर बीड मध्ये त्यांनी स्वतःचा जीव संपवलेला आहे. त्याच्यानंतर निवृत्ती यादव हे बीडचे आहेत. ते कोणत्या समाज? हे या तिन्हींनी ज्या प्रकारे स्वतःचं आयुष्य संपवलंय ह्याला कारणीभूत आहे 2 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय.
मी सरकारला परत सांगत आहे, या तिन्ही कुटुंबाकड ज्या प्रकारे तुम्ही इतर कुटुंबाकड मराठ्यांचे म्हणून चाललात त्याच प्रकारे जायचं, नाहीतर 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयामुळे ही माणसं नेलीत, या जरंग्यामुळे नेलीत, हे सगळं न्यायालयासमक्ष मांडू, हे सरकारला आणि यंत्रणेला, त्यातले त्यात राधाकृष्ण विखे पाटलांना, त्यातले त्यात जे कोणी, कारण आता बघा मला माहिती नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं पोर्टफोलिओ काय, ते समाज कल्याण मंत्री असल्यासारखंच काम करतात. आणि ते संजय शिरसाटला मला असं वाटतंय लोक विसरून नाही जातील काही दिवसाच्या नंतर. सगळे शासन निर्णय काढताना कोणी बघितलं का? संजय शिरसाटांनी काढताना सगळे राधाकृष्ण विखे पाटील, पाटील है भाई पाटील है, लेकिन संविधान के सामने नहीं चले भाई नहीं चले. सांगायचं तात्पर्य, ह्या सगळ्या गोष्टींना आवाज जनतेतला, ह्या सगळ्या गोष्टींना संविधानाचा आधार घेऊन न्यायालयात गोष्टी ह्या बाबी उभ्या करण्यात येतील. आणि तुम्हाला सांगतो, कोणत्याच परिस्थितीत जरंगेची दादागिरी चालू दिली जाणार नाही. असंविधानिक प्रत्येक गोष्टीवर हरकत घेतली जाईल. सर्वपक्षीय मराठ्यांना मला विनंती करायची आहे, राजकारण्यांना, की तुम्ही हे सगळं असं करू नका. तुम्हाला मतदानाची गरज नाही का? जाहीर करून टाका. आम्ही सुद्धा मागणी करत आहोत. जरंग्या म्हणताय ना की तुम्हाला गावात फिरू देणार नाही. अबे जरंग्या, तूच काय झालेलास? ते सासरवाडी वासी झालेलास. तू काय गावात फिरू देणार नाही? तूच गावातून इकडे आलेला पार्सल आहेस. तूच मायबापाच्या जन्मगावातून इकडे आलेला पार्सल आहेस. त्याच्यामुळं आम्ही कोणाची भाडबीड ठेवणार नाही. अरेला कार्य उत्तर दिलं जाईल आणि चपटी पिऊन बोलणाऱ्यांची तर कोणती किंमतच नसते. आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. कसं आहे की मराठवाड्यात त्याच्यासाठी 2 कारणं आहेत की मागील काही महिन्यांपासून मी आणि डॉक्टर जयश्री पाटील हे शेतमजुरांना नापिकीच्या वेळेस जे आहे मोबदला दिला जावा ही आमची सातत्यानं मागणी आहे. आणि त्यानिमित्तानं 2 बैठका विद्यमान मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्याशी झालेल्या आहेत. आणि त्यांनी म्हणजे नापिकीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवायचे आदेशही दिलेले आहेत. आता ज्या प्रकारे नापिकी म्हणजे ओला दुष्काळच नाही तर डिझास्टर म्हणजे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं आणि त्यानिमित्तानं शेत बांधावर जाऊन शेतकऱ्याची अवस्था म्हणजे अल्पभूधारक शेतकरी जो आहे तो आणि तो जो मजूरदार आहे, कारण मजूरदार हे मी आता जे आमचे वर्ग सांगितले हे सगळ्या कुटुंबातले सगळ्या वेगवेगळ्या वर्गातली माणसं मजूरदार असतात. आणि त्यानिमित्तानं मराठवाड्यामध्ये नेमकं काय चाललंय, विदर्भाच्या जो लगतचा भाग आहे जिथं पाऊस झालेला आहे किंवा काय परिस्थिती, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करणे. आणि जर 1 रुपया सरकार जर हे देत असेल मोबदला शेतकऱ्यांना, आम्ही म्हणत नाही शेतकऱ्यांना देऊ नका, तर 25 पैसे मोबदला शेतमजुराला दिला पाहिजे, हा एक अजेंडा आहे. आणि दुसरा अजेंडा हे आहे की माझ्या ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे. माझ्या ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणाऱ्या आमच्या एकही जागा आमची कमी झाली नाही पाहिजे. आमचे जिल्हा परिषदला अध्यक्ष दिसले पाहिजेत, आमचे महानगरपालिकांमध्ये अध्यक्ष दिसले पाहिजेत, आमचे ग्रामपंचायतीला सरपंच दिसले पाहिजेत. त्याच्यासाठी जे काही आज बघलं ना जरंग्याला कसं निसर्गानं खाल्लं, बघलं की नाही? निसर्ग सुद्धा जरंग्याला सोडायला तयार नाही. अरे तुला निसर्ग सोडणं झालाय की रे? अवचट बोलणाऱ्या, महिलेचा अपमान करणाऱ्या. त्याच्यामुळं ह्या 2 गोष्टी, त्याचबरोबर बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण, वंजारी आणि धनगर समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण, ह्या गोष्टी जरंग्याच्या हैदराबाद गॅझेटरवर लागू असतील तर ह्या गोष्टी आम्हाला सुद्धा लागू हव्यात. कारण जरंग्याचे जे म्हणणं आहे कुणबीकरण करून, हे जे कुणबी नावाखाली जे नोंदीच्या आधारे जे सर्टिफिकेट दिलं चाललंय ते चुकीचं आहे. त्याचं कारण सांगतो. आज पुन्हा एकदा हिंगोलीमध्ये एक कायद्याचा पिटारा उघडून जातो. नुसतं कुणबी हा मागास नाही बरं काय, त्याच्यापुढे तिरळे लिहावं लागतंय, त्याच्यापुढे खेडूले पाहिजे, त्याच्यापुढे बावणे पाहिजे, तर ते सामाजिक अपंगत्व आहे. सगळे प्रमाणपत्र रद्द होणार. तुम्ही कोकणात कुणबी आहे म्हणून सांगता ना, कोकणात जाऊन बघा त्यांच्या समोर काय लिहिलंय माझ्या कुणबी भावांसमोर. विदर्भात चला, पुसदला काय लिहिलंय बघा. त्याच्यामुळे हे एकही प्रमाणपत्र टिकणार नाही.
आणि हे आज मी तुम्हाला माझ्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जो मराठा भाऊ आहे त्यांना मला हे सांगणं आहे की न टिकणारे प्रमाणपत्र आहेत. परंतु शरद पवारांच्या जे वैचारिक बुडाला जी आग लागलेली होती की आता सत्तेतलं हळूहळू शेवटच्या फेजमध्ये काय एकही वाळूचा दाना हातात राहतोय की नाही, की मी जरंगेची वाळू काढणारी ती मोजण्यात झालो, पण शरद पवारचे राजकीय वाळू. त्यामुळं शरद पवारांनी एक कुभांड केलं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय म्हणून मी मराठवाड्याच्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आता आपण जिंतूरमध्ये बंजारा जो उपोषण करता होता हो. विरोधाडे, त्याची भेट घेतली. हो, काय संवाद झाला तिथे? त्यांची नुसती भेट घेतली नाही, त्यांच्या माता पित्यांचा सत्कार केला, त्यांचा सत्कार केला. कारण कसं आहे की हरित क्रांतीचे नेते बरं का, नाईक साहेबांच्या नंतर एक बंजारा समाजामध्ये एक उत्स्फूर्ततेनं हक्कासाठीची लढाई उभी राहिली. आणि माझं कर्तव्य आहे, माझी ते दायित्व आहे, माझी ती जिम्मेदारी आहे की जिथं म्हणजे माझा वंजारी भाऊ असेल, माझा कुंभार असेल, माझा माळी भाऊ असेल, जिथं जाऊन पोटेन्शियल देता येईल, आमचा आहे ना तो शेवटी, तिथं पोटेन्शियल देण्यासाठी मी गेलो होतो, त्याचं बुस्टिंग करण्यासाठी गेलो होतो आणि ही आमची जिम्मेदारी म्हणून आम्ही गेलो होतो. आणि बंजारा भाऊ आमचे एसटीच्या आरक्षणात आहेत ते सुद्धा दाखवायला गेलो होतो. वंजारी भाऊचं याचं कारण सांगतो. 2 उपप्रश्न उपस्थित होतात की आदिवासी भावांचा विरोध असू शकत नाही. त्याचं कारण आता सब क्लासिफिकेशन आलेलं आहे, उपवर्गीकरण. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपलं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळं माझ्या अंध गोंड प्रधान भावावर कोणताही अन्याय होणार नाही. आणि ही वर्ग ज्यावेळेस समाविष्ट होतील त्यावेळेस या वर्गांना सुद्धा वेगवेगळ्या सुरक्षा प्रदान होतील. त्यामुळं कोणत्याही अन्यायकारी गोष्ट नाही. आणि हे आरक्षण सुद्धा मिळणं आहे. कारण तुम्हाला सांगतो 1956ला आपल्याकडे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं. जेव्हा नवीन राज्य बनतंय त्यावेळेस नवीन होणारं राज्य एक बॉन्ड देते, एक अफिडेव्हिट देते की पूर्वीच्या राज्यात असलेले पूर्ण अधिकार आम्ही नवीन होणाऱ्या राज्यात देऊ. मग काय माझा वंजारी भाऊ त्यानं वेळेवर त्या कायदा वाचून दाखवला नाही, रिऑर्गनायझेशन स्टेट ऍक्ट 1956 ते दाखवला नाही, म्हणून त्यांचे हक्क काय पाटलाच्या वाड्यावर गहाण ठेवायचे का? मला सांगा, माझ्या धनगर भावानं किंवा माझ्या बंजारा भावानं त्याचे हक्क दाखवू शकला नाही म्हणून आणखीन कुठेतरी ते हक्क गहाण ठेवायचे का? हे ठेवले जाणार नाहीत गहाण. जेवढे दिवस काँग्रेसांनी सत्ता केली, काँग्रेसांच्या काळात न्याय मिळू शकला नाही, परंतु प्रस्तुत मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या काळात हे हक्क मिळवून घेऊ, डंके की चोट पे मिळवून घेऊ, त्यासाठीचा सुद्धा हा लढा आहे. सदावर कसं आहे, तुम्ही आता मराठवाड्यामध्ये आले, जालन्यात आंदोलकांनी गाड्या आणल्या, कोणत्या लढल्या, तुमचं कुटुंब सोबत आहे, तुम्हाला तुमच्या सगळ्यांची भीती वाटत नाही का तुमच्या स्वतःच्या जीवाची? हम जिस खानदान से आते हैं वो खानदान का नाम आज भी मराठवाड़े के अंदर गुनगुनाता है. आमच्या पंजोबाच्या आजोबाच्या चुलत्यांच्या नावाने आज सुद्धा आमच्या लोकांना ते ऐकल्याच्या नंतर गुंडगिरी करण्याच्या थरकाप उडते. अरे गाडीला माझ्या मारायला पुढे येते आणि पडून पोलिसांनी पकडले की पळापळी बी करते. हे दानत आणि हिम्मत नसलेले हे दलाल आहे जरंगेचे. त्याच्यामुळे असे दलाल लढाई लढू शकत नसतात. उसके लिए तो भाई शिद्दत लगती है, हिम्मत लगती है. त्याच्यामुळे एका ठिकाणी नाही 5 ठिकाणी त्यांनी तसं हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. पाणी कम चाय जे काही रोडवर आले, परंतु गिनता नाही. गेलो ना शेवटी तंड्यात, बसलो ना, जाऊन आलो ना तंड्यातून, आलो ना हिंगोलीला. कायद्याचं राज्य है, किसकी नहीं चलती. डर के आगे जीत होती है और हम डरते बिल्कुल नहीं है. असं मराठा समाजाचं जे आरक्षण दिले आता गॅजेटच्या संविधान निघाले, दुसरीकडे असं म्हणतात की बंजारा समाज असो किंवा इतर समाज आहे त्यांना एसटी मध्ये समाविष्ट करून द्यावं. 2 बाजू कशा काय? तुम्ही आता किती कन्फ्युज आहेत सांगतो मी तुम्हाला. सबस्टेन्शियली सेकंडरी एव्हिडन्स म्हणून गॅजेटरला पाहिलं जातं. पिटारा कोण उघडला? शरद पवारनं उघडला. माझं तर काम आहे पॉझिटिव्ह करून घेणं. कारण माझ्या एकाही सिंगल केस दाखवा. मायच्या शरद पवारनं एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढाऱ्याने एक सिंगल केस दाखवा. मायचं दूध तर आम्ही पिलेलो, आमची माय बी सोबतच आहे. तुम्हाला सांगतो,
तुम्हाला सांगतो जरंग्यानं सासरवाडीत राहणार आहे, तुम्हाला सांगतो त्याने एक केस दाखवा त्याच्याकडली की कुणबीच्या पुढे सामाजिक अपंगत्व ज्याला म्हणतात, म्हणजे सामाजिक मागासलेपण असलेलं तिरळे किंवा मी सांगितलेले खेडुले असे लिहिलेले आहे का? ही एकही केस लागू पडत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी पिटारा उघडला, परंतु मराठ्यांना ते मिळू शकत नाही त्या आधारे, त्या गॅझेटरच्या आधारे. परंतु आमच्या धनगर भावाला, बंजारा भावाला, कैकाडी भावाला, तुम्हाला सांगतो आमच्या बंजारा भावाला का मिळू शकतंय? 1956चा कायदा आहे ना, कायदा ओपन झाला ना. कायदा ओपन झाल्याच्या नंतर माझे मला हक्क द्या. त्याच्यात तो GR आहे ना, या आरक्षणाला कसा लागतंय आणि त्या खुळखुळ्याला काहीच कसं नाही मिळत हे दाखवून देतो तुम्ही. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे, कारण त्यांना पैशाचं आम्ही ऑडिओ क्लिप मध्ये दिलेलं आहे. मला सांगा, त्या बंबईमध्ये कोणत्या जातीचं नाव घेऊनही ते मुसलमान आमचे बंबईतले मियाभाई तिथं येऊन अन्न देऊ लागले. कोणत्याही आंदोलनाला, उत्सवाला जेव्हा तुम्ही एखादं हे घेता, मदत घेता, तर चॅरिटी कमिशनरला द्यावं लागते की नाही माहिती? ते जरंग्याला कायदा लागू नाही का? त्याचा हिशोब दिलाय का? म्हणजे तुम करे सो बल्ले बल्ले, तुम करे सो बल्ले बल्ले. आणि तुम्हीच फोन करायचा. सामान्य माणूस आहे तो, आमच्या रक्तमासाचा आहे, आमचा हक्क आहे. बस जसं मुंडे साहेबांना घेरलं तसं याला कसं काढता येईल बाहेर, त्याच्यासाठी फोन करके भीक मागो कार्यक्रम जे काही युट्यूबरनं सुरू केलाय की नाही, त्याने रेकॉर्डिंग केली आणि काय म्हणतंय, स्वतःच म्हणतं मी मदत करू का? त्याच्यामुळं हे खोटारडे जे दलाल आहेत मार्केटमध्ये, जे रेती उपसा, जे नायब तहसीलदार रेतीवाल्याकडे कामं करतात, त्यांनी चालवलेलं ते आंदोलन होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारच्या डोक्यानुसार. त्यामुळे ह्या गोष्टीला काही फार महत्व नाही, आम्ही महत्व देत नाही. आम्ही भुजबळ साहेब जे म्हणलेत 100% म्हणलेत. मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं ओबीसींवर अन्याय होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो किती प्रमाणपत्र परभणीत गेले? 4. किती गेले? 4. ते 4ही टिकणार नाहीत. आकडेवारी आहे माझ्याकडे. जरंगेची तिळपापड का झालं? का दिल्ली बोलवला गेली? परंतु लक्षात ठेव, जरंगे हे सगळं नौटंकीनं जास्त दिवस चालत नाही आणि जरंगेची नौटंकी लवकरच बंद होईल. पण आता हे आरक्षणाचे प्रमाणपत्र जे दिलेले आहेत किंवा देणं चालू आहे, तर याचा एकदा सूक्ष्मोक्ष कोर्टात कधी लागणार, कधीपर्यंत? हे बघा, तुम्हाला सांगू का, सोक्षमोक्ष लागलाय. 10% माझे मराठा भाऊ, त्या 10% ईडब्ल्यूएस मध्ये 8% माझे मराठा भाऊ प्रवेश घ्यायचे. किती? 8%. आज 2% मराठा भाऊ तुम्हाला सांगतो या ओबीसीच्या म्हणजे कुणबीकरणामुळे 2% आहेत, म्हणजे 8% नुकसान झाले. हे सोक्षमोक्ष आहे. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या मराठा आरक्षणाच्या हिअरिंगची वाट बघा. त्याच्यानंतर या केस मधली परत एक नवीन दिशा तुम्हाला दिसेल. बस एसी मध्ये आरक्षण द्यावं असं आणि मराठवाड्याची नाळ घट्ट आहे. मराठवाड्यात चांगल्यापैकी पहिलेपणापासून होता. पहिलं आणि आता मराठवाड्यामध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला आजच्या दौऱ्यामध्ये? बघा, एक तर नितीन गडकरी साहेबांमुळे रस्ते, ते तर मी खरं सांगतो, मी उदार अंतकरणानं सांगतो, गडकरी साहेबांमुळे रस्ते. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जे गुड गव्हर्नन्स आहे, तुम्हाला सांगतो म्हणजे जे गोष्टी होऊ शकतात. आज तुम्हाला सांगतो म्हणजे देवेंद्रजींच्या सरकारचं कौतुक सांगतो मी तुम्हाला. म्हणजे मी क्रिटिसाइज करणारा माणूस आहे, परंतु देवेंद्रजींच्या सरकारचं कौतुक सांगतो. त्याच सभागृहामध्ये बावनकुळे साहेब जे आहेत, मंत्री आहेत, ते महसूल मंत्री आहेत. तुम्हाला सांगतो ज्या गावांना स्मशानभूम्या नव्हत्या, क्षणात बावनकुळे साहेबांनी सांगितलं, मी आणि जयश्री पाटलांचा तोय प्रस्ताव होता, ताबडतोब सांगितलं, इतिवृत्त तयार झालं, शासनाला आदेश दिले, खास करून मराठवाड्यातल्या तुमच्या डिव्हिजनल कमिशनरला आदेश दिले. मी त्या बैठकीत होतो, जयश्री पाटील होत्या, की स्मशानभूम्या जागा द्या. पानंद रस्ते, तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो गरीब शेतकरी एकरे असला तर त्यानं की नाही एकरभर ऊस लावला तर ते कधी विकतंय म्हणून श्रीमंत वाट बघायचा. अल्पभूधारक शेतकरी कधी शेत विकतंय त्याला त्रासून सोडायचे. बैलगाडी जाऊ देणार नाही, ट्रॅक्टर जाऊ देणार नाही. परंतु ज्या प्रकारे सरकारमध्ये स्पीडी जस्टिसचं काम चाललेलं आहे, म्हणजे अगदी बेसिक, तुम्ही हे तर मानता की नाही स्मशानभूमी बेसिक आहे की नाही? गरीबाला पावसाळा जर आला आणि पावसात जर गरीबाच्या घरी एखादा मृत्यू झाला तर कुठं नेऊन त्याचा अंत्यसंस्कार करू हे प्रश्न पडतंय. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाच, म्हणून देवेंद्रजीनं
नागपूर पॅटर्न आणलं. गायरान जमिनीवर जे लोक 2012 पर्यंत घरं करून आहेत त्या सगळ्यांचे घरं जे आहेत नियमितीकरण करून दिलं आणि तिथं वेगळ्या वेगळ्या योजनांखाली घरं बांधून द्या म्हणले. मला सांगा, मी राधाकृष्ण विखे पाटलांना त्याच बैठकीमध्ये मी म्हणलं, तुम्ही एवढे दिवस होते म्हणलं मंत्री, तुम्ही काय केलं म्हणलं, फक्त बोटे केले म्हणलं, तुम्ही फक्त बोटे केले म्हणलं, एकही गायरान तुम्ही नावावर करून दिलं नाही म्हणलं. आज तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्ह्यामध्ये गायरान आहेत की नाही वसमतमध्ये, आज बौद्ध समाजाचे गायरान नावावर आहेत का? त्याच महसूल मंत्री जेव्हा तेली समाजाचे आहेत बावनकुळे साहेब, या महसूल मंत्री मोदयांनी काय केलं ते मी यांनाही सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं की नाही मॅडम तोंडावर, बघा म्हणलं हे फरक आहे म्हणलं, सामान्यातला मंत्री झाला की असं होतंय म्हणलं. त्यांनी इतिवृत्तात लिहिलं की काही कारणास्तव पंचनामे केले नसतील जाणून बुजून तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा इतिवृत्त. हे आहे सोशल जस्टिस. विकासात सांगताय सर, सामाजिक काय परिस्थिती वाटते? म्हणजे सामाजिक परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी जे गलिच्छ राजकारण सुरू केलंय जरंगे नावाचा मुखवटा समोर आणून, ते म्हणजे सबकुच आहे असं गृहीत धरू नका. आज तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, ही जिम्मेदारी सरकारची सुद्धा आहे की ओबीसी, भटका, SC ST हे सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे. परंतु म्हणजे नाईलाज असतो मला तुम्हाला सांगायचं की सर्वपक्षीय मराठा राजकीय पुढारी एकत्र येऊन जे काही परिस्थिती महाराष्ट्रात आणू पाहत आहेत त्या परिस्थिती फार दिवस चालणार नाही. कारण शरद पवारचं हे आजचं जे पॉलिटिक्स आहे, तुम्हाला सांगितलं ना की स्थानिक स्वराज्य संस्थेतून नामशेष करायचा आणि मराठा त्या पदांवर नेऊन बसवायची. मी तुम्हाला यांचं उदाहरण दिलं की तुमच्या इथलं काय नाव त्यांचं, आपले काय गोरेगावकर, उदाहरण दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतंय की परिस्थिती म्हणजे हाताबाहेर नाही, फक्त राजकीय हाताबाहेर आहे. बाकी सामाजिक सलोखा तुम्हाला सांगतो उलट घट्ट झाला. का घट्ट झाला? आज तुम्हाला सांगतो वंजारी भाऊ तो भटका आहे, कैकाडी भाऊ भटका आहे, ते दोघे जण एकमेकासाठी धावून चालले. ही सुद्धा तुम्हाला सांगतो ही सामंजस्याची भूमिका काय सांगतो. एका होमिजिनियस क्लास मधले 2 क्लास झाले होते, दोन्ही क्लास एकत्र येऊन गुन्हा गोविंदानं नांदत आहेत एकमेकासाठी. आज तुम्हाला सांगतो, आज माळी समाजाचे असतील, आज धनगर समाजाचे असतील, दोघे जण कसं गुन्हा गोविंदानं एकत्र आहेत, हे सुद्धा मला या निमित्तानं पॉझिटिव्हली पाहतो. नाशिकमध्ये पत्रकारांना इतकी मारहाण झाली की पत्रकारांवर 307चा गुन्हा दाखल झाला. तर पत्रकार नेहमी तुम्ही पाहता कशा पद्धतीने राहतात, त्यांचं पत्रकाराची लोकशाहीमधली व्याख्या काय, आणि तुम्ही या पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला त्याच्यात अजूनही कशा पद्धतीने कारवाई होत नाही. नाशिकची घटनेची माहिती घेतली का तुम्ही आणि तुमची मागणी काय? आणि कारवाई झाल्यानंतर पण आज पण सायंकाळी पत्रकारांना शिवीगाळ झाली तिथंच. बघा, हे अत्यंत वेदनादायी आहे. पत्रकारिता हे 4th इस्टेट आहे. ज्या भारतीय संविधानाचे निर्माते स्वतः संपादक होते, देशामध्ये दिग्गजांनी ज्या लढा दिला ते सुद्धा वर्तमानपत्राचे संपादक पत्रकार राहिलेले आहेत. अशा देशामध्ये बिलकुल पत्रकारांवरले भ्याड हल्ले हे अत्यंत नीचपणाचं कृत्य आहे आणि अशा नीचपणाच्या कृत्याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर सरकारनं 307 सारखे गंभीर अपराध दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर आरोपींना अटक झाल्याची माहिती आहे. स्पीडी जस्टिस, माझं असं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅकमध्ये ती केस चालली पाहिजे, कारण गंभीर हे आहे आणि त्या केसमध्ये आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर अक्रिडेशनची पद्धत सुलभ केली पाहिजे आणि न्यूज रिपोर्ट्सची संख्या मर्यादित आणली पाहिजे आणि त्याच्या संबंधातले कायदे जे आहेत थोडे शिथिल केले पाहिजे. प्रत्येकाला अक्रिडेशन कार्ड दिलं पाहिजे म्हणजे तो अधिकृत होईल आणि त्या संदर्भानं म्हणजे नुसतं ते देऊन चालणार नाही, तर त्या संदर्भानं कायदा अस्तित्वात आणला पाहिजे. ज्याच्याकडे अक्रिडेशन कार्ड होल्डर आहे किंवा फ्रीलॅन्सर सुद्धा आहे, परंतु तो अक्रिडेशन कार्ड होल्डर, त्या फ्रीलॅन्सरला सुद्धा अक्रिडेशन कार्ड दिलं पाहिजे. त्याचे म्हणजे कर्तृत्व, त्यांचे कर्म, त्यांच्या बातम्या जसं आपण वर्तमानपत्राला मान्यता देतो त्या प्रकारचं, आणि त्या निमित्तानं कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावी आणि पत्रकारांना पूर्ण न्याय मिळावा. कारण तुम्हाला सांगतो, मी सुद्धा मोठा काळ संपादक राहिलो. माझ्या साप्ताहिकाचं नाव रिपोर्ट नाव होतं, REPORT, आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या समाधीला बेडगेळांसोबत, संजीव कुलकर्णींसोबत जाऊन पहिली जयंती साजरी करणाऱ्यांपैकी मी सुद्धा होतो. त्यामुळं मला पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा खूप वेदना आहेत आणि त्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा. संबंधित
म्हणजे पत्रकार आहेत, त्यांचा नंबर घेऊन मी त्यांना सुद्धा प्रत्यक्ष बोलणार आहे. मी दौऱ्यावर असल्यामुळे मी बोलू शकतो. न्हावी आणि धोबी समाजाला एससी कॅटेगरीमधून आरक्षण हवं असं लक्ष्मण हाके म्हणताय. तुम्हाला हे पटते का? त्यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात? बघा, लक्षात घ्या, धोबी समाज हा अनेक राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट आहे, तुम्हाला सांग. आणि आपल्याकडे सोशल जस्टिसची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे. आपल्याकडे उपवर्गीकरण आलेलं आहे. त्याच्यामुळे माझं हे म्हणणं आहे, मला कॉन्ट्रोव्हर्शियल जायचं नाही. जर धोबी समाजांची जर मागणी असेल तर अफिनिटी टेस्टसाठी जाईल. न्हावी समाजाची मागणी असेल तर अफिनिटी, कोणाला मागणी करण्याचा अधिकार आहे की नाही? जरंगे खोटं 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 खरं 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 खोटं 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 खरं 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 करून झालं म्हणतंय. सगळं खोटं राहते पण खरं झालं म्हणतंय. मग आता सामान्यपणे गुलाल कितीदा उधळला? 2दा 3दा उधळला आहे की नाही? गुलाल फेकण्याची ती स्पर्धा लावली तर जरंगे 1 नंबरला येईल. तुम्हाला सांग, तुम्हाला कायद्याचं बऱ्यापैकी ज्ञान आहे, तुमची तशी ओळख आहे मला. तुम्हाला वाटते का वैयक्तिक तुमचं मत काय? कोणाबद्दल, कशाबद्दल? ते उपवर्गीकरणाच्या बाबतीत उपवर्ग हो हो म्हणाला या गॅजेटचा फायदा होणार नाहीये हो आणि आपण म्हणाला पिटारा खुले आहे. हो. या गॅजेटचा उपवर्गीकरण होऊ शकतं. नाही, त्याच्यात सांगतो. एससीच्या उपवर्गीकरणाला आता मी तुम्हाला सांगू का, ते गॅझेटर आहे ना, ते सेकंडरी एव्हिडन्स आहे. परंतु त्याच हैदराबाद स्टेट, त्याच आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणा स्टेट, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट कायदा आहे. मला सांगा, माझा काहीकडे तिथे एसटी आहे की नाही? मराठवाडा अगोदर हैदराबाद स्टेटमध्ये होता की नाही? मग ज्यावेळेस स्वतंत्र मराठवाडा म्हणजे मराठवाडा विदर्भ याच्यामध्ये आला, महाराष्ट्रामध्ये आला, त्यावेळेसचे अधिकार इतर सगळ्या ठिकाणी लागू आहेत, तर इथं लागू होतील की नाही? मी अवाचे सवा बोलत नाही, मी कायदेशीर दाखवतो. आणि हे मी कायदेशीर थेरी मी दाखवणार आहे. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये एकदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवलंय, पार्लमेंटमध्ये जोपर्यंत त्याच्यावर असहमती होत नाही तोपर्यंत काय लागू होईल? सुप्रीम कोर्टचा कायदा लागू होईल की नाही? आज कोणता लॉ उभा आहे? तोच लॉ उभा आहे. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये होमोजिनियस क्लासच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा अडचणी येण्याची शक्यता आहे, एका होमोजिनियस क्लासच्या बाबतीमध्ये. पण जिथे एक होमोजिनियस क्लास नाही तिथं अडचण येण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही जर फक्त बौद्धांच्या बाबतीत म्हणालात तर शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा मी सांगाल ना तुम्हाला, बौद्धांच्या बाबतीमध्ये म्हणालात तर तिथे सुद्धा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग कुणाला प्रथम द्यायचं तो एक मुद्दा येऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाची एक थेरी आहे. हळूहळू तो डेव्हलप होईल, त्याच्यावर चर्चा होईल. आज तारखेला तर माझं हे म्हणणं आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या खाली चारही समाज जे आहेत आरक्षणाला एसटीच्या पात्र आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाला सर्वाधिक जास्त महत्व आहे असं नितीन गडकरी म्हणतात. कशाला? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मण समाजाला सर्वाधिक जास्त महत्व आहे असं नितीन गडकरी. मी खरं सांगू का, मी ती बातमी पाहिली नाही. आणि माझा प्रश्न आहे की आमच्याकडे 7 जणांचा पुण्यात बुडून मृत्यू झाला, 2 महिला आहेत. साहेब म्हटले की आम्ही त्यासाठी चालू ऐकलं की तुमचं काही मागणी आहे का सरकारला? त्या महिला वाहून गेल्या अक्षरशः वड्यामध्ये, 2 महिला आणि इतर 5. सरकारला तुमचं म्हणणं आहे का? हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नये त्यासाठी जे अधिकारी आहेत ते सक्षम असले पाहिजे. आणि जे अशा आपत्काल येत असते, नैसर्गिक आपत्ती येत असते, अशा वेळेला जनतेला वारंवार जे आहे ते सतर्क केलं जावं. आणि जे अशी दुर्घटना घडली यांना सरकारकडून मदत मिळायला पाहिजे. आणि निश्चितच मला माहिती नव्हतं, जर असं घडलं असेल तर आम्ही निश्चित त्या महिलांना सरकारकडून मदत होईल या दृष्टीने आम्ही पाऊल उचलू, आम्ही त्यांच्यासाठी लढू. शेवटचा प्रश्न ताई, मराठवाड्यामध्ये तुम्ही आल्याच्यानंतर आढळलं तुमच्या मिस्टरांना लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या, नारे दिले. जर तुम्ही त्यांची अर्धांगिनी म्हणून त्याच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असता का? आणि कसं तोंड देता तुम्ही या सगळ्यांना? मिस्टरांनाच अडवलं नाही, मला पण अडवलंय. आणि त्यांना शिवा देत नाही, मला पण शिवा देतात. आणि ते बघा, जेव्हा आपण एक चांगली लढाई लढत असतो, आपण एक उपेक्षितांच्या घटकांसाठी आपण लढत असतो, एखाद्याच्या न्यायासाठी आपण लढत असतो, हे शिव्या वगैरे हे सगळं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपलं एक टार्गेट असतं, आपलं एक उद्देश असतं, त्याच्यावर आपण केंद्रित झालं पाहिजे. आणि जीव महत्वाचा नाही, आपण न्याय मिळवून देणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही धन्यवाद.